विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण माहिती पत्रकाची संकल्पना समजावून घेतलेली आहे. माहिती पत्रक हे दस्तऐवज कंपनीच्या स्थापनेच्या प्रसंगी किंवा भांडवल उभारणीच्या प्रसंगी कसं महत्वाचं असतं त्याविषयी आपण चर्चा केली. आज आपण माहिती पत्रकाच्या संदर्भात ज्या कायदेशीर बाबी आहेत, तरतुदी आहेत, त्या समजावून घेणार आहोत. साधारणपणे भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये या कायदेशीर बाबींविषयीची चर्चा किंवा सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. या कायदेशीर बाबींमध्ये प्रमुख 3 बाबींचा समावेश होतो. त्यामध्ये पहिली बाब आहे माहिती पत्रकावरील दिनांक किंवा तारीख. त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी दुसरी बाब आहे आणि तिसरी बाब आहे माहिती पत्रकाची नोंदणी नाकारणे. या 3 कायदेशीर तरतुदी ज्या आहेत किंवा बाबी आहेत महत्वाच्या, त्याविषयीची चर्चा आज आपण करणार आहोत. त्यामध्ये माहिती पत्रकावरील दिनांक किंवा तारीख ही पहिली कायदेशीर बाब आहे. तर भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 26 अनुसार जे माहिती पत्रक प्रसिद्ध केलं जातं कंपनीच्या वतीने, या माहिती पत्रकातून लोकांना अपील किंवा आवाहन केलं जातं की भाग आणि कर्जरोख्यांच्या खरेदीसाठी. तर या माहिती पत्रकावर प्रसिद्धीची तारीख छापलेली असली पाहिजे, किंबहुना माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असलीच पाहिजे. कशासाठी? तर माहिती पत्रकाच्या प्रसिद्धीच्या तारखेनुसार भाग विक्रीसाठी कोणत्या तारखेपासून उपलब्ध होणार आहे आणि ते किती तारखेपर्यंत उपलब्ध आहेत याविषयीची माहिती त्या माहिती पत्रकात दिलेली असते. याचा अर्थ डेट ऑफ पब्लिकेशन आणि डेट ऑफ इश्यू या 2 बाबी आपल्या या ठिकाणी महत्त्वाच्या ठरतात आणि त्या समजावून घेण्यासाठी माहिती पत्रकाच्या पब्लिकेशनवर किंवा माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. बघा इथे पुढे म्हटलं आहे की जर तरतूद नसेल तर माहिती पत्रकातील तारीखच ही प्रसिद्धीची तारीख समजली जाते, डेट ऑफ पब्लिकेशन. आणि बऱ्याचदा डेट ऑफ इश्यू म्हणजे भाग नेमके किती तारखेला विक्रीसाठी काढलेले आहेत ते आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर बऱ्याचदा काय केलं जातं, माहिती पत्रक हे जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलं जातं किंवा जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं जातं. म्हणजे कंपनीचं माहिती पत्रक वर्तमानपत्रातून, सार्वजनिक प्रसार माध्यम आहेत ना, त्यातून ते प्रसिद्ध केलं जातं आणि मग ज्या तारखेला हे माहिती पत्रक वर्तमानपत्रातून छापून आले लोकांच्या समोर, त्या तारखेला म्हणतात डेट ऑफ इश्यू. म्हणजे माहिती पत्रकावरची तारीख जी आहे ती प्रसिद्धीची तारीख, माहिती पत्रक कोणत्या तारखेला प्रसिद्ध केलं आणि डेट ऑफ इश्यू म्हणजे भाग नेमके किती तारखेला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर ज्या तारखेला माहिती पत्रक वर्तमानपत्रात छापून आलंय ती तारीख डेट ऑफ इश्यू असं समजलं जातं. तर त्या संदर्भात डेट ऑफ पब्लिकेशन आणि डेट ऑफ इश्यू या 2 बाबी लक्षात घेण्यासाठी माहिती पत्रकाची प्रसिद्धीची तारीख आणि डेट ऑफ इश्यू म्हणजे भाग विक्रीसाठी ज्या तारखेपासून उपलब्ध आहेत ती तारीख लोकांच्या लक्षात यावीत यासाठी माहिती पत्रकावर प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा पार्ट माहिती पत्रकाची नोंदणी, रजिस्ट्रेशन ऑफ प्रॉस्पेक्टस. बघा कंपनी कायद्यातील म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 26 अनुसार प्रत्येक कंपनीने आपल्या माहिती पत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं अपेक्षित आहे. त्याला माहिती पत्रकाची नोंदणी असं म्हटलं जातं. मग माहिती पत्रक, त्या माहिती पत्रक जसं घटनापत्रक नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करून घटनापत्रक आणि नियमावलीची नोंदणी करायला लागते आणि तुम्ही पाहिलंय की त्यावर एक सिद्धांत आधारित आहे काय? रचनात्मक सूचनेचा सिद्धांत की जेव्हा घटनापत्रक आणि नियमावलीची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवली जाते, तेव्हा या कागदपत्रांचं खासगी अस्तित्व संपुष्टात येऊन ही कागदपत्र सार्वजनिक होतात. म्हणजे ती कुणालाही पाहता किंवा तपासता येतात. अगदी तसंच माहिती पत्रकाची नोंद म्हणजे माहिती पत्रक प्रसिद्ध करायचं आहे किंवा प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करणं अपेक्षित आहे. याला म्हणतात माहिती पत्रकाची नोंदणी. मग माहिती पत्रकाची नोंदणी करण्यासंदर्भात कोणकोणत्या कायदेशीर बाबी असतील तर त्याविषयी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर त्यामध्ये पहिली बाब आहे माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यावर योग्य दिनांक, सर्व संचालकांच्या तारखेसह सह्या असणे अपेक्षित आहे.
आणि संचालक मंडळाच्या सभेत या माहिती पत्रकास मान्यता देणारा ठराव संमत केला गेला पाहिजे. जेव्हा माहिती पत्रकाची नोंद करायची आहे तर माहिती पत्रकावर प्रसिद्धीची तारीख असणे अपेक्षित आहे. संबंधित संचालकांच्या सह्या असणे अपेक्षित आहे आणि या संचालकांनी माहिती पत्रक मान्य केलेलं आहे किंवा ठराव त्या संदर्भातला माहिती पत्रकासंदर्भात मंजूर केला आहे याविषयीची माहिती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी बाब आहे, माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केली पाहिजे आणि माहिती पत्रकाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केली आहे याविषयीचा स्पष्ट उल्लेख माहिती पत्रकात असणं अपेक्षित आहे. म्हणजे जे माहिती पत्रक कंपनीने तयार केलंय या माहिती पत्रकातच, अभय आवाज येतो बेटा, या माहिती पत्रकातच माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केली आहे असा स्पष्ट खुलासा किंवा उल्लेख असणं अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती पत्रकासोबत तज्ज्ञांचे अहवाल, महत्वाच्या करारांच्या प्रती, व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुकी व त्यांच्या मोबदल्याच्या संदर्भात असणाऱ्या कराराच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. अशा करारांची माहिती माहिती पत्रकातच असली पाहिजे. जेव्हा नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात माहिती पत्रकाची एक प्रत सादर केली जाते तेव्हा या माहिती पत्रकासोबत विविध तज्ञांचे अहवाल, विविध करारांच्या प्रती आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका व त्यांचा मोबदला याविषयीची माहिती किंवा याविषयीच्या प्रती नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जोडणं अपेक्षित आहे आणि या माहिती पत्रकात या अहवालांचा स्पष्ट उल्लेख देखील असणं अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीसोबत भाग अर्ज असला पाहिजे. जेव्हा माहिती पत्रक प्रसिद्ध केलं जातं त्या माहिती पत्रकात प्रत्येक माहिती पत्रकाच्या प्रतीमध्ये भाग अर्ज असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो भाग अर्ज गुंतवणूकदाराला भरून भागासाठी या ठिकाणी अर्ज करता येऊ शकतो. त्यानंतर कंपनीचे अंकेक्षक म्हणजे ऑडिटर्स, कायदेशीर सल्लागार, त्यानंतर बँकर्स किंवा भाग दलाल यांच्या लेखी संमतीच्या प्रती नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केल्या पाहिजेत. बघा, ही बाबतीत देखील तितकीच महत्वाची आहे की जे ऑडिटर्सचा अहवाल असेल किंवा कायदेशीर म्हणजे काय अंकेक्षक म्हणजे हिशेब तपासण्याची नेमणूक असेल, कायदेशीर सल्लागाराची नेमणूक असेल, बँकेची नेमणूक असेल किंवा भाग दलालाची नेमणूक असेल, तर ती झाल्यानंतर त्यांची लेखी संमती जी आहे ती नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती पत्रकातील मजकूर हा कंपनी कायद्यातील परिशिष्ट 2 विभाग 1 प्रमाणे असला पाहिजे. आपण यापूर्वी माहिती पत्रकातील मजकूर एकूण 16 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. माहिती पत्रकातील जो मजकूर असतो त्यातील 16 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत आणि त्या पद्धतीनेच माहिती पत्रक तयार करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, माहिती पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत ते जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. म्हणजे माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केल्यापासून 90 दिवसांच्या आत संबंधित माहिती पत्रक जनतेसाठी प्रसिद्ध करणं अपेक्षित आहे. 90 दिवस मीन्स 3 महिन्यांच्या आत त्या माहिती पत्रकाची प्रसिद्धी जनतेसाठी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मुलं त्यांच्या सोयीप्रमाणे येतात बरं का लेक्चरला. त्यानंतर 8वा मुद्दा जो आहे, माहिती पत्रकाची नोंदणी करत असताना माहिती पत्रकात ज्या तज्ञांच्या विधानांचा किंवा मतांचा उल्लेख करण्यात आला आहे ते तज्ञ हे कंपनीच्या प्रवर्तनाशी म्हणजे कंपनीच्या स्थापनेशी संबंधित असता कामा नये. त्या तज्ञांची नेमणूक अभिजित कोपरे, अभय नेहे, निशा वाघमारे आणि आणखी एक मुलगी होती सुरुवातीला. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे आता नंबर नोंदवतायत. मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी विचारू इच्छित आहेत म्हणून मी चॅट बॉक्स ओपन करून बघतोय. हे चालणार नाही. लेक्चर मध्ये डिस्टर्ब होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी माहिती पत्रकाची ती प्रत सादर केल्यानंतर 90 दिवसांच्या आत ते माहिती पत्रक जनतेसाठी प्रसिद्ध केलं पाहिजे. तसंच
ज्या तज्ञांची मतं या माहिती पत्रकात नोंदवलेली आहेत, त्या तज्ञांचा कंपनीच्या प्रवर्तनाशी म्हणजे स्थापनेशी कोणत्याही प्रकारचा दुरापास्त संबंध असता कामा नये. त्यांची नेमणूक ही संचालक मंडळाने किंवा प्रवर्तकांनी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी केल्यानंतर माहिती पत्रकातील मजकुरामध्ये किंवा करारातील अटींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नसावा. बघा, जे माहिती पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा केलेलं आहे, सबमिट केलेलं आहे, सादर केलेलं आहे, त्यानंतर ते जनतेसाठी प्रसिद्ध केलेलं आहे 3 महिन्यांच्या आत. मग त्या माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर केल्यानंतर 3 महिन्यांनी ते जनतेसाठी प्रसिद्ध केलं जातं किंवा 3 महिन्यांच्या आत. तर मीनव्हाईलच्या काळामध्ये माहिती पत्रकात बदल करता येत नाही. काहीही बदल त्या ठिकाणी करणं कायद्याला मान्य नाही किंवा कंपनी कायद्याने त्यावर बंधनं घातलेली आहेत. ज्याप्रमाणे माहिती पत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा आहे, अगदी तशीच प्रत जनतेसाठी प्रसिद्ध केली पाहिजे. म्हणजे एकदा का माहिती पत्रकाची नोंद नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात केली, तर त्यानंतर माहिती पत्रकातील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही आणि जर तो केला, तर त्याला कायदा मान्यता देत नाही. त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी केल्यानंतर माहिती पत्रकातील मजकुरात ठीक आहे. हा मुद्दा आपण पाहिलाय. माहिती पत्रकाची नोंदणी झाल्यानंतर 90 दिवसानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर जर माहिती पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असेल, तर ते कायदेशीर मानले जात नाही. बघा, म्हणजे वरचा 7वा जो मुद्दा होता, नोंदणी अधिकाऱ्याकडे माहिती पत्रकाची एक प्रत सादर केल्यानंतर 90 दिवसांच्या आत ते जनतेसाठी प्रसिद्ध केले पाहिजे. म्हणजे 3 महिन्यांच्या आत. जर ते 3 महिन्यांच्या नंतर प्रसिद्ध केलं जनतेसाठी, तर ते कायदेशीर मानलं जात नाही. असा त्याचा अर्थ होतो. हा झाला नोंदणीच्या संदर्भातला मुद्दा. आता तिसरी कायदेशीर बाब आहे, माहिती पत्रकाची नोंदणी नाकारणे. बघा, माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला असतो. तर तो का? तर काही कायदेशीर तरतुदींचं पालन त्या ठिकाणी झालं नसेल. ज्या बाबी नोंदणी संदर्भात दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत इथे 1 ते 10 या मुद्द्यांमध्ये, या बाबींचं पालन झालं नाही, तर त्या ठिकाणी तिसऱ्या कायदेशीर कारवाईमध्ये किंवा कायदेशीर तरतुदींमध्ये त्या माहिती पत्रकाची नोंदणी जी आहे ती ती नाकारली जाते. तर पुन्हा एकदा कंपनी कायदा 2013 मधील कलम 26 नुसार पुढील परिस्थितीत नोंदणी अधिकारी माहितीपत्रक नोंदवून घेण्यास नकार देऊ शकतो किंवा नोंदणी अधिकारी माहिती पत्रकाची नोंदणी नाकारू शकतो. तर त्यात पहिली बाब आहे, जर माहिती पत्रकावर प्रसिद्धीची तारीख नसेल तर. आपण पहिल्या मुद्द्यामध्ये पाहिले, प्रसिद्धीची तारीख किंवा दिनांक. माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर प्रसिद्धीची तारीख असली पाहिजे. पण जर माहिती पत्रकाच्या प्रत्येक प्रतीवर तारीख नसेल प्रसिद्धीची, तर अशा माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला असतो. त्यानंतर कंपनी कायद्यातील कोणता कंपनी कायदा? भारतीय कंपनी कायदा 2013. कंपनी कायद्यातील कलम 26 व 33 नुसार असलेल्या तरतुदींचे पालन होत नसेल नसेल तर या कलमात कोणकोणते अहवाल जोडले पाहिजे त्याचा उल्लेख आहे. बघा, म्हणजे 26 आणि 33 ही जी कलमं आहेत त्यांचं जर पालन झालं नाही, मग ही 26 आणि 33 कलमं काय सांगतात, की या माहिती पत्रकाची नोंदणी करत असताना कोणकोणते अहवाल जोडणं अपेक्षित आहे? तर तज्ञांचे अहवाल, हं, संचालकांचा अहवाल, संचालकांच्या सह्या, वेगवेगळ्या प्रकारचे करार, भाग दलाल, कायदेशीर सल्लागार, हिसेब तपासनीस या लोकांचे अहवाल त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि ते जर जोडले नाहीत, तर असं अशा माहिती पत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याला नोंदणी नाकारण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्यानंतर तिसरा क्रमांक आहे, कंपनीच्या प्रवर्तनामध्ये हितसंबंध असलेल्या तज्ञांचे मत जर माहिती पत्रकात नोंदवण्यात आले, कलम 26 आणि 33 नुसार, तेव्हा सुद्धा माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला प्राप्त होतो. बघा, म्हणजे माहिती पत्रकाची नोंदणी करण्यासंदर्भात ज्या कायदेशीर तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये आपण एक मुद्दा अभ्यासला होता. काय? माहिती पत्रकात ज्या तज्ञांच्या विधानांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ते तज्ञ कंपनीच्या प्रवर्तनाशी संबंधित नसावेत. पण इथे असं म्हटलंय, ते जे तज्ञ त्यांची मतं ज्या तज्ञांची मतं घेतली आहेत, त्यांनी ते तज्ञ कंपनीच्या प्रवर्तनाशी संबंधित आहेत. असं जर उघड झालं, तर
नोंदणी अधिकारी या माहिती पत्रकाची नोंद करण्याला नकार देऊ शकतो. त्यानंतर ज्यांच्या नावाचा उल्लेख माहिती पत्रकात आहे, अशा प्रत्येक व्यक्तीची सही जर माहिती पत्रकात नसेल, बघा कलम 26 व 33 नुसार ज्या लोकांची नावं संचालक म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून, हिसेब तपासनीस म्हणून या माहिती पत्रकात नोंदवण्यात आलेले आहेत, अशा लोकांच्या सह्या जर माहिती पत्रकावर नसतील, तर निश्चितपणे कंपनी चिटणीस असेल, निश्चितपणे या माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला प्राप्त होतो. त्यानंतर माहिती पत्रकात उल्लेख असलेल्या बँकर्स, अंकेक्षक म्हणजे हिसेब तपासनीस, कायदेशीर सल्लागार, त्यानंतर भाग विमेकरी इत्यादींच्या लेखी संमती पत्रकाच्या प्रती माहिती पत्रकासोबत जोडल्या नसतील तर कलम 26 नुसार या प्रती बँकर्स, अंकेक्षक किंवा कायदेशीर सल्लागार आणि भाग विमेकरी यांच्या करारांच्या प्रती ज्या आहेत, लेखी संमतीच्या प्रती आहेत, त्या जर जोडल्या नसतील माहिती पत्रकासोबत, तर तरी देखील माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार नोंदणी अधिकाऱ्याला प्राप्त होतो. आणि जर वरील कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास एखादी व्यक्ती असमर्थ ठरत असेल किंवा कसूरवार, दोषी म्हणतो आपण त्याला, ठरत असेल, तर अशा दोषी व्यक्तीस रुपये 5,000 पर्यंत दंड होऊ शकतो. म्हणजे माहिती पत्रकाच्या नोंदणी संदर्भात जर काही तरतुदी पूर्ण करायच्या असतील आणि त्या केल्या गेल्या नाहीत आणि ते करण्यामध्ये जी व्यक्ती दोषी आहे, त्या दोषी व्यक्तीला 5,000 रुपयांपर्यंत दंड त्या ठिकाणी होऊ शकतो. तर असे हे 3 मुद्दे आहेत कायदेशीर बाबींच्या संदर्भात. म्हणजे माहिती पत्रकाची नोंदणीची तारीख, माहिती पत्रकावरील तारीख म्हणजे माहिती पत्रकाच्या प्रसिद्धीची तारीख प्रत्येक प्रतीवर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी करण्यासंदर्भात कायदेशीर तरतुदी आहे आणि त्यानंतर माहिती पत्रकाची नोंदणी नाकारण्याचा अधिकार जो नोंदणी अधिकाऱ्याला प्राप्त होतोय, त्या संदर्भातल्या तरतुदी आपल्या या ठिकाणी सांगितल्या जातात. त्यानंतर पुढच्या प्रकारचं किंवा नेक्स्ट नेचर जे म्हणूयात, पुढच्या स्वरूपाचं जे माहिती पत्रक आहे कलम 25 नुसार, ते आहे कच्चा मसुदा समजले जाणारे माहिती पत्रक. कच्चा मसुदा समजले जाणारे माहिती पत्रक. कोकाटे कांचन कोकाटे कोकाटे कांचन कोण आहे? अंजली त्र्यंबके, तुम्ही लहान मुलं आहात का आता? आणि कोकाटेचं नाव घेतो मी किती वेळा, तोंड नाही का बोलायला आता? तुमचा अटेंडन्स मी नंतर घेत नाही, हे तुम्हाला माहित आहे का नाही? मग कशासाठी तुम्ही प्रयत्न करताय? ठीक. कच्चा मसुदा समजले जाणारे माहिती पत्रक. भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 25 नुसार कच्चा मसुदा म्हणून समजले जाणारे माहिती पत्रक, डीम्ड प्रोस्पेक्टस किंवा प्रोस्पेक्टस बाय इम्प्लिकेशन असं त्याला म्हटलं जातं. तर त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. बघा, भारतीय कंपनी कायद्यातील कलम 25 नुसार माहिती पत्रकाच्या संदर्भात असलेल्या तरतुदी कंपनी अथवा कंपनीच्या वतीने जनतेला भाग आणि कर्जरोखे खरेदी करण्यासाठी आवाहन करण्याबाबतच मर्यादित आहेत. पूर्वी एकेकाळी पूर्वी म्हणजे काय, पूर्वीच्या काळात कायद्यातील तरतुदींचे पालन न करता विक्री गृहांमार्फत, त्याला इश्यू हाऊसेस असं म्हटलं जातं, जनतेला भाग आणि कर्जरोखे खरेदी करण्यासाठी आवाहन करणे शक्य होते किंवा केले जात होते. भाग आणि कर्जरोखे अशा विक्री गृहाला देऊन त्यांच्या मार्फत ते जनतेला देत असत. बघा, एखादी कंपनी काय करायची यापूर्वी, आपले भाग किंवा कर्जरोखे विक्रीसाठी विक्री गृहांकडे द्यायचे. आज जसे ते भाग बाजारांकडे दिले जातात. येते लक्षात तुमच्या? आज भाग आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री कुठून चालते? भागांची खरेदी विक्री भाग बाजारांमार्फत. त्यासाठी कंपनी आपलं नाव भाग बाजाराकडे अधिकाऱ्याकडे नोंदवते किंवा आपल्या कंपनीची नोंदणी भाग बाजारात करून घेते कंपनी. आणि मग भागांच्या खरेदी विक्रीचं काम हे परस्परपणे भाग बाजारामार्फत चालतं. अगदी तसंच पूर्वीच्या काळामध्ये भाग आणि कर्जरोखे विकण्यासाठी विक्री गृहांचा वापर त्या ठिकाणी केला जायचा. मग कंपनी काय करत होती? कंपनी आपले भाग आणि कर्जरोखे विक्रीसाठी कोणाकडे द्यायची?
इश्यू हाऊसेसकडे म्हणजे विक्रीगृहांकडे द्यायचे. आणि मग ही विक्रीगृहे ही विक्रीगृहे अप्रत्यक्षपणे कंपनीचे भाग आणि कर्जरोखे जे आहे ना, जनतेला माहितीपत्रक प्रसिद्ध न करता खरेदीसाठी आवाहन करत असायचे. बघा, म्हणजे कंपनी मार्फत हे आवाहन केलं जायचं नाही, भाग आणि कर्जरोखे खरेदी करण्यासाठी. कंपनीच्या वतीने हे आवाहन कोण करायचं सर्वसामान्य जनतेला? भागांच्या आणि कर्जरोख्यांच्या खरेदीसाठी विक्रीगृहांमार्फत केलं जायचं. म्हणजे ते आवाहन कंपनीमार्फत न करता विक्रीगृहांमार्फत केलं जायचं, इश्यू हाऊसेस मार्फत केलं जायचं आणि म्हणून अशा ठिकाणी कंपनीच्या वतीने ते काम केलं जात असे आणि म्हणूनच त्याला कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक म्हणजे इश्यू हाऊसेस जे आवाहन करायचे माहितीपत्रक प्रसिद्ध न करता, ते आवाहन म्हणजे काय? कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक. आणि ही माहिती किंवा असं आवाहन कोण करत असे? इश्यू हाऊसेस, कंपनी नाही. आणि कंपनीच्या वतीने त्रयस्थ संस्था, विक्रीगृह हे पार पाडायचे. अशा वेळी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची गरज भासत नसे. कंपनीच्या भागांची आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री ही इश्यू हाऊसेस मधून केली जायची. परस्पररित्या इश्यू हाऊसेस भाग आणि कर्जरोखे खरेदी करण्यासाठी जनतेला आवाहन करायचे आणि त्यामुळे कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची गरज नाही आणि इश्यू हाऊसेसला सुद्धा माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची गरज नाही. इश्यू हाऊसेस, विक्रीगृह फक्त त्याविषयीचं आवाहन समाजाला करत असे आणि म्हणून अशा आवाहनाला कच्चा मसुदा समजले जाणारे प्रॉस्पेक्टस असं म्हटलं जायचं. म्हणजे तिथे प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचं माहितीपत्रक कंपनीमार्फत तयार केलं जात नसे. त्या माहितीपत्रकावर प्रसिद्धीची तारीख येण्याचा संबंध नाही. त्या माहितीपत्रकाची नोंद नोंदणी अधिकाऱ्याकडे करण्याचा संबंध नाही. तर कंपनी त्यासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान देत नसायची. कंपनी आपले भाग विक्रीसाठी फक्त विक्रीगृहांकडे देत असत आणि विक्रीगृहे कंपनीच्या वतीने जनतेला भाग आणि कर्जरोखे खरेदी करण्याचं आवाहन करत असे. माहितीपत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याची गरज नव्हती. विक्रीगृहांमार्फत केलेलं आवाहन म्हणजे कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक असं त्याला म्हटलं जातं. बघा, त्या संदर्भात आणखी एक शब्दप्रयोग त्या ठिकाणी दिलेला आहे. विक्रीगृहाने निर्गमित केलेले माहितीपत्रक हे कायदेशीर माहितीपत्रक समजले जाते. विक्रीगृहांमार्फत प्रसिद्ध किंवा निर्गमित केलेले माहितीपत्रक हे कायदेशीर माहितीपत्रक आहे असे समजले जाते. बरोबर? म्हणजे ते माहितीपत्रकच आहे. विक्रीगृहांनी केलेलं आवाहन हे माहितीपत्रकच आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जात असे आणि म्हणून विक्रीगृहामार्फत प्रसिद्ध केलं किंवा केलेलं आवाहन हे कायदेशीर माहितीपत्रक आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जात असे आणि म्हणून म्हणजेच असे माहितीपत्रक कंपनीने प्रसिद्ध केले आहे असे समजले जात असे. म्हणजे कंपनीने ते माहितीपत्रक प्रसिद्ध केलेलं नव्हतं. ते माहितीपत्रक विक्रीगृहाने किंवा तसं आवाहन विक्रीगृहाने केलं होतं. परंतु ते माहितीपत्रक कंपनीचंच आहे असंही गृहीत धरलं जात होतं आणि म्हणून त्याला कायदेशीर माहितीपत्रक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कंपनी कायद्यातील कलम 25 अनुसार विक्रीगृहाने विक्रीसाठी काढलेले कोणतेही पत्रक बघा, माहितीपत्रक माहितीपत्रकाचा कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक म्हणजे काय? तर त्या संदर्भात विक्रीगृहाने विक्रीसाठी काढलेले कोणतेही पत्रक की ज्यामध्ये भाग आणि कर्जरोखे खरेदीसाठी जनतेला आवाहन केलेले असते, त्या पत्रकाला माहिती पत्रक या संज्ञेत समाविष्ट केले जाते आणि म्हणून त्याला म्हटलं जातं कच्चा मसुदा समजले जाणारे माहितीपत्रक. आणि असे पत्रक किंवा दस्तऐवज हे कायद्याने गृहीत धरलेले माहिती पत्रकच समजले जाते. म्हणून त्याला आपण वेगळ्या शब्दात म्हणतो कच्चा मसुदा समजले जाणारे माहिती पत्रक. तर विक्रीगृहांमार्फत भाग आणि कर्जरोखे विक्रीस काढण्यासाठी जी प्रक्रिया केली जात असायची त्याला ऑफर फॉर सेल असं त्या ठिकाणी म्हटलं जातं.
आणि ही ऑफर फॉर सेल म्हणजे ही ऑफर, हा प्रस्ताव, विक्री प्रस्ताव म्हणतो आपण त्याला, जनतेकडे केलेला एका दस्तऐवजातून मांडला जातो आणि ते दस्तऐवज हे माहिती पत्रक आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं माहिती पत्रक सेल्फ माहिती पत्रक, त्याला सेल्फ प्रॉस्पेक्टस असं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण माहिती पत्रकाची व्याख्या अभ्यासत असताना सेल्फ प्रॉस्पेक्टस आणि आणखी एक प्रॉस्पेक्टस शिकलोय, रेड हेरिंग माहिती पत्रक. कलम 31 अनुसार सेल्फ माहिती पत्रक आणि कलम 32 अनुसार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस असे माहिती पत्रकाचे प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासले आहेत. तर त्यामध्ये सेल्फ प्रॉस्पेक्टस म्हणजे काय शिकलेलो आहोत, की सेल्फ प्रॉस्पेक्टस म्हणजे माळणी किंवा बहुविध माहिती पत्रक आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे कंपनीला भाग आणि कर्जरोखे विक्रीसाठी ठेवलेले आहेत किंवा ठेवायचे आहेत, तर त्यासाठी प्रत्येक वेळेला प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती पत्रक छापून प्रसिद्ध करण्याची गरज नाही. माहिती पत्रक हे एकदाच प्रसिद्ध केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाग आणि कर्जरोख्यांची विक्री करत असताना प्रत्येक वेळेला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी असं माहिती पत्रक तयार केलं जातं, की त्याचा वापर अनेक वेळा भाग आणि कर्जरोख्यांच्या खरेदीसाठी, विक्रीसाठी केला जाऊ शकतो. असं माहिती पत्रक म्हणजे सेल्फ माहिती पत्रक. त्याला मांडणी, सेल्फ म्हणजे मांडणी. घरामध्ये जी मांडणी असते बघा, अनेक टप्पे असतात त्या मांडणीमध्ये आणि ते एकमेकांना जोडून असतात. एका उपयोगासाठी एका टप्प्याचा वापर केला जातो, दुसऱ्या कारणासाठी दुसऱ्या टप्प्याचा वापर केला जातो, तिसऱ्या कारणासाठी तिसऱ्या टप्प्याचा वापर केला जातो. असं नाही की प्रत्येक वेळेला एक स्वतंत्र टप्पा निर्माण केला जातो. प्रत्येक सेल प्रत्येक वेळेला तयार केला जातो, असं अजिबात नाही. तर मांडणी तयार करून ठेवलेली असते आणि मग त्या मांडणीचा वापर बहुविध कारणासाठी त्या ठिकाणी केला जातो. सर अटेंड करा. तर एकाच वेळेला माहितीपत्रक तयार केलं जातं आणि त्याचा वापर हा अनेक वेळा त्या ठिकाणी केला जातो. इथे व्याख्या दिलेली आहे. सेल्फ माहितीपत्रक म्हणजे मांडणी किंवा माळणी किंवा बहुविध माहितीपत्रक म्हणजे अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था अथवा बँका यांनी एका किंवा अधिक वेळी आणि विविध प्रकारच्या प्रतिभूतींसाठी प्रसिद्ध केलेले माहितीपत्रक होय. बघा, वित्त पुरवठा किंवा अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था किंवा बँका या बेसिकली सेल्फ प्रॉस्पेक्टस तयार करतात. कशासाठी? विविध प्रकारच्या प्रतिभूतींची प्रसिद्धी करण्यासाठी. विविध प्रकारचे भाग आणि कर्जरोखे जे आहेत, वेगवेगळ्या वेळी जेव्हा त्यांना भाग आणि कर्जरोख्यांची खरेदी विक्री करायची असते, अशा वेळेला बँका किंवा वित्तीय संस्था सेल्फ प्रॉस्पेक्टस तयार करून ठेवतात आणि त्यातूनच एकाच वेळी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकाचा वारंवार वापर भागांच्या विक्रीसाठी केला जातो. त्याला सेल्फ प्रॉस्पेक्टस आपण म्हणूयात. ठीक आहे. बघा, तर सेल्फ प्रॉस्पेक्टस तयार केल्यानंतर नेमकं काय करावं लागतं प्रत्येक वेळेला? तर कंपनी कायद्यातील कलम 31 अनुसार फक्त प्रतिभूती विक्रीचे तपशील पत्रक जारी करावे लागते. माहिती पत्रक प्रसिद्ध न करता किंवा स्वतंत्र माहिती पत्रक प्रत्येक वेळेला न छापता काय केलं तर सेल्फ प्रॉस्पेक्टस तयार करून जेव्हा जेव्हा भाग विक्रीला काढलेले असतात तेव्हा फक्त एक छोटस तपशील पत्रक, इन्फॉर्मेशन मेमोरँडम तयार केलं जातं आणि मग त्या इन्फॉर्मेशन मेमोरँडम मधून जे भाग विक्रीला काढलेले आहेत त्याविषयीची माहिती त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे काय, की प्रत्येक वेळेला माहितीपत्रक प्रसिद्ध न करता जुन्या माहितीपत्रकाचाच रेफरन्स घेऊन एक छोटस तपशील पत्रक आता नवीन भागांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलं जातं. त्याला आपण इन्फॉर्मेशन मेमोरँडम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी माहितीपत्रक नव्याने प्रसिद्ध करण्याची आवश्यकता राहत नाही. हे झालं सेल्फ प्रॉस्पेक्टस. आता तपशील पत्रक. आपण आताच म्हटलं की माहिती पत्रक प्रसिद्ध न करता एक छोटस तपशील पत्रक फक्त प्रत्येक भाग विक्रीच्या वेळेला प्रसिद्ध करायचे. तर त्यामध्ये महत्वाच्या बाबी ज्या असतात त्या बाबी फक्त त्या ठिकाणी नोंदवायच्या असतात. तर इथे असं म्हटलंय प्रतिभूती विक्रीच्या दुसऱ्या अथवा तदनंतरच्या विक्रीच्या वेळी संस्थेला फक्त प्रतिभूती विक्रीचे तपशील पत्रक सादर करावे लागते. बघा,
जेव्हा दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा, चौथ्यांदा भागविक्री करायची असते, तेव्हा पुन्हा माहितीपत्रक प्रसिद्ध न करता फक्त एक छोटंसं तपशील पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध करावं लागतं आणि या तपशील पत्रकामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबी, त्याला मटेरियल फॅक्ट्स असं आपण म्हटलेलं आहे. सर्व महत्त्वाच्या बाबी आणि प्रथम प्रतिभूतींच्या विक्रीच्या वेळेची, त्या आधीची आणि नंतरच्या विक्रीच्या वेळेची आर्थिक स्थिती, त्यामध्ये झालेले बदल नोंदवून घ्यावे लागतात. म्हणजे तपशील पत्रकामध्ये प्रथम प्रतिभूतींच्या विक्रीच्या वेळेला जी आर्थिक स्थिती होती किंवा त्याच्या अगोदरची जी आर्थिक स्थिती होती आणि प्रथम भाग विक्रीच्या नंतरची जी आर्थिक स्थिती होती, याविषयीचं आर्थिक विवरण स्पष्टपणे या तपशील पत्रकामध्ये द्यावं लागतं. म्हणजे आर्थिक बाब जी आहे, ती त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. असे तपशील पत्रक दुसऱ्या, म्हणजे पहिल्यांदा भाग विक्रीसाठी माहिती पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. मांडणी किंवा मांडणी प्रसिद्ध माहिती पत्रक दुसऱ्या प्रतिभूतीच्या विक्रीच्या आधी सादर करावे लागते. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा भाग विक्रीस ठेवायचे आहेत आणि माहिती पत्रक प्रसिद्ध करायचं नाहीये, फक्त तपशील पत्रक देऊन तुम्हाला भाग विक्रीसाठी खुले करायचे आहे, तर जेव्हा भाग विक्रीस काढायचे असतात दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा, त्याच्या अगोदर हे तपशील पत्रक तयार करावं लागतं आणि ते नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावं लागतं. सरकारने विहित केलेल्या मुदतीतच असे तपशील पत्रक सादर करावे लागते. ही विहित मुदत प्रत्येक प्रतिभूतीच्या विक्रीमध्ये 3 महिन्यांची असते. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यांतून तुम्ही भाग विक्री करू शकता. मात्र त्यासाठी स्वतंत्रपणे तुम्हाला तपशील पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं स्वरूप आहे माहिती पत्रकाचं, की जे आहे माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन. अ स्टेटमेंट इन लिeu ऑफ प्रॉस्पेक्टस. म्हणजे प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध न करता माहिती पत्रकाऐवजी एक साधं निवेदन दिलं जातं किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे ते नोंदवलं जातं. त्याला म्हणतात माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन. जसं सेल्फ प्रॉस्पेक्टस प्रसिद्ध केल्यानंतर फक्त तपशील पत्रक तयार करावं लागतं, तसं एकदा माहिती पत्रक तयार केल्यानंतर प्रत्येक वेळेला माहिती पत्रक तयार न करता किंवा प्रसिद्ध न करता एक त्याऐवजीचं निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे, याला माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन असं आपण म्हणतो. कंपनी कायद्यातील कंपनी कायदा 1956 मधील कलम 70 अनुसार आपल्याला माहिती पत्रकाऐवजीचे जे निवेदन आहे त्याविषयीची माहिती आपल्याला दिलेली आहे. बघा, भाग भांडवल असलेल्या सार्वजनिक कंपन्या जेव्हा लोकांना जाहीर आवाहन न करता खासगीरित्या भागांची किंवा कर्जरोख्यांची विक्री करू इच्छितात, तेव्हा अशा कंपन्यांना माहिती पत्रक प्रसिद्ध करावे लागत नाही. बघा, आपणास माहित आहे की खाजगी कंपनीला भांडवलाच्या उभारणीसाठी जनतेला आवाहन करता येत नाही किंवा माहिती पत्रक प्रसिद्ध करता येत नाही किंवा करावं लागत नाही. पण प्रत्येक सार्वजनिक कंपनी भांडवलाची उभारणी करण्यासाठी आपलं स्वतःचं माहिती पत्रक प्रसिद्ध करते आणि जनतेला आवाहन करते की जनतेने भागांची खरेदी विक्री करावी कंपनीच्या. पण आता बघा, या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक कंपनी जेव्हा खासगीरित्या भागांची आणि कर्जरोख्यांची विक्री करू शकतात, इच्छितात. म्हणजे काय? सार्वजनिक कंपनी सुद्धा खासगीरित्या भागांची खरेदी विक्री करू शकते. मग खासगीरित्या भागांची खरेदी विक्री म्हणजे काय? की आपले नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रमंडळी यांनाच भागांची विक्री करायची आहे. अशा वेळेला सार्वजनिक कंपनीला खासगीरित्या भागांची विक्री करता येते. जनतेला जाहीररित्या आवाहन न करता खासगीरित्या भागांची विक्री करून जेव्हा भांडवल उभारायचं असतं, तेव्हा सार्वजनिक कंपनीला माहिती पत्रक प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी फक्त माहिती पत्रकाऐवजीचे एक छोटेसे निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे सार्वजनिक कंपनीने सादर करावे लागते. यालाच माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन असं म्हटलं जातं. बघा, कंपनी कायद्यातील जी प्रमुख अट आहे, काय आहे? की सार्वजनिक कंपनीला जेव्हा खासगीरित्या भांडवलाची उभारणी करावयाची असते, ही अट आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. सार्वजनिक कंपनी काय? सार्वजनिकरित्या जनतेला आवाहन करून भांडवल उभारणी करते, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे त्यासाठी माहिती पत्रक प्रसिद्ध करते.
आणि मग लोक काय करतात? भागांची खरेदी करतात. तुम्ही आम्ही सर्वजण. पण जेव्हा सार्वजनिक कंपनी असं गृहीत धरते, की आता आपल्याला माहितीपत्रक प्रसिद्ध न करता फक्त आपले नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, परिचयातील लोक यांनाच भागांची विक्री करायची आहे, तर अशा वेळेला सार्वजनिक कंपनीने माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची आवश्यकता नसते. परंतु कायदेशीर अट अशी आहे, की सार्वजनिक कंपनीला जरी खासगीरित्या भागांची विक्री करायची आहे, तेव्हा त्या सार्वजनिक कंपनीने माहिती पत्रकाऐवजीचं एक निवेदन नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं बंधनकारक केलेलं आहे. यालाच आपण काय म्हणतोय, की माहिती पत्रकाऐवजीचे निवेदन. अट कोणती लक्षात ठेवायची? जेव्हा सार्वजनिक कंपनीला खासगीरित्या भाग आणि कर्जरोख्यांची विक्री करावयाची असते. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूयात.